प्रेक्षक हो, नेहमी थंड पाण्यानं आंघोळ करणं उत्तम असं काही जणांना वाटतं. काही जणांना प्रश्न पडतो की गरम म्हणजे नक्की किती गरम, कडकडीत म्हणजे खूप जास्त कडक की कोमट पाणी वापरायचं. आंघोळ ही रोजची सवय, पण आंघोळीचं पाणी कसं असावं याचा आपण कधी विचार करत नाही. खरं तर प्रत्येकाची पद्धत, गरज, आवड आणि सोय यानुसार बदलणारी आणि अत्यंत दुर्लक्षित अशी ही सवय. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. अंघोळ करताना खूप कडक पाण्यानं अंघोळ केल्यामुळं चक्कर येणं, खूप घाम येणं, अशक्त वाटणं, त्वचा कोरडी होणं, त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा कमी होणं, त्वचेला खाज सुटणं, उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणं असं होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी तशा घटना घडल्याही आहेत. अशा घटना टाळण्यासाठी अंघोळीची सुरुवात पायापासून करायला पाहिजे. म्हणजे पाण्यामुळं होणाऱ्या तापमान वाढीच्या सूचना मेंदूला मिळतात. मेंदू त्या बदलांना स्वीकारण्यासाठी तयार होतो. पहिल्यांदाच डोक्यावर पाणी घेतल्यानं मेंदूला बदल स्वीकारण्यासाठी वेळ अपुरा पडतो. विशेष करून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी अंघोळीची सुरुवात पायापासूनच करायला पाहिजे. ज्यांना थंड पाण्यानं अंघोळ केल्यानंतर सर्दी होते, थंडी वाजते, पावसात भिजल्यानं सर्दी, ताप, खोकला असे आजार होतात, त्यांनी अंघोळीसाठी कोमट पाणी वापरावं. ज्यांना गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर खूप घाम येतो, गरम होतं, केस गळतात, फॅन, AC लावून थोडा वेळ बसावं लागतं, अस्वस्थ होतं, त्यांनी थंड पाण्यानं अंघोळ करावी. उन्हातून आल्याबरोबर लगेचच अंघोळ करू नये. बाहेरून घरात आल्यावर थोडा वेळ थांबून नंतर अंघोळ करावी. कोणत्याही ऋतूमध्ये कडकडीत पाण्यानं अंघोळ करण्याचा मोह टाळावा. साधारणपणे शरीराच्या तापमानापेक्षा थोडं जास्त गरम म्हणजे कोमट पाणी अंघोळीसाठी घ्यावं. पाण्यात हात घातल्यानंतर साधारण गरम लागेल म्हणजे पाण्याचा चटका बसणार नाही असं पाणी वापरू शकतो. डोक्यावरून गरम किंवा कडक पाणी कधीच घेऊ नका. केस गळतात, डोक्याची त्वचा कोरडी होते, केसात कोंडा होण्याची शक्यता वाढते. दररोज साध्या गार पाण्यानं किंवा कोमट पाण्यानं अंघोळ करायला पाहिजे. केस धुवायचे असतील तेव्हा गार पाणीच वापरावं. एकाच वेळी डोक्यासाठी गार आणि खांद्यावरून कोमट असं शरीराच्या वेगवेगळ्या भागाला वेगवेगळ्या तापमानाच्या पाण्यानं अंघोळ करायची नसते. अंघोळ करताना उठणं, हुलग्याचं पीठ, डाळीचं पीठ लावण्याचे फायदे होतात. गरम पाण्यात कडुनिंबाची पानं टाकल्यानंही त्वचेला आराम मिळतो. अंघोळ शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी असते. शरीरावर पाणी ओतणं म्हणजे अंघोळ नव्हे, तर अंघोळ म्हणजे स्वतःला आणि पाण्याचा शरीराला होणाऱ्या स्पर्शाचा आनंद होय. शरीराची प्रकृती ओळखून थंड किंवा कोमट पाणी निवडणं हे शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आता कळलंच असेल. तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.